अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू। नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला, तर याआधी प्रतिभा चाकणकरांची ही चौकशी। समता जगदंबा पतसंस्थेतील खाती बनावट, तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील। तपासात पूर्णपणे सहकार्य करणार, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानी यांची मागणी। तर एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानी यांचा दावा। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये 4 मंत्र्यांचा समावेश, तर माहिती काढून घेऊन खरातला मारून टाकतील, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा। मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार अशी माहिती। चाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसह पुणे पोलिसांना फोन, तर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार लवांडेंची माहिती। विकास लवांडेंना शाईनं अंघोळ घातली, संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा। तर राणेंकडून संग्राम भंडारेंची पाठराखण। संग्राम भंडारे प्यादा, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत, मुख्यमंत्री फडणवीस याची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडेंचा सवाल। नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूकमोर्चा काढणार। मोर्चात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं पीडितेच्या वडिलांचं आवाहन। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी। अकोल्याच्या सावरगावामधील अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनद्वारे संवाद, तर कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची ही कुटुंबियांची मागणी। तामिळनाडूच्या राजकारणामध्ये थलपती विजय पर्व सुरू। पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री विजय थलपती यांच्यासह 9 मंत्र्यांनी घेतली शपथ। तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच विजय थलपती यांचे 3 धडाकेबाज निर्णय। दरमहा 200 युनिट्स मोफत वीज। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार। थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी। भरजरी साडी आणि केसात माळलेल्या गजऱ्यानं सर्वांच्या नजरा त्रिशाकडे खेळल्या, तर काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण। रत्नागिरीच्या राजापुरात बॉक्साईट उत्खननाला तीव्र विरोध। विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला। 26 मेला होणारी जनसुनावणी रद्द करण्याचीही मागणी। जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा। नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार। असह्य उकाड्यानं नागरिक हैराण। पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटिसा। जुने वाडे आणि इमारती धोकादायक तसंच राहण्यास अयोग्य असल्यानं खबरदारी। रहिवाशांना घरं रिकामी करण्याचेही आवाहन। तुळजापुरातली गुन्हेगारी थांबवा, आम्हाला न्याय द्या। मृत कृष्णा रसाळच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। आठवड्याभरापूर्वीच कृष्णा रसाळची हत्या, आरोपी मात्र अद्यापही मोकाट। कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात। बाजारात 1 किलो कांद्याला केवळ 1 रुपयांचा भाव। मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, उद्विग्न शेतकऱ्यांचा सरकारला सवाल। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटिसा, तर जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्यानं खबरदारी। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या झापडे गावाला वादळाचा फटका। शेतकऱ्यानं 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग जमीनदोस्त। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान, आता भरपाईचीही मागणी। प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला व्हॉट्सअपद्वारे 10 कोटी रुपयांची खंडणी, तर 2 दिवसात पैसे न दिल्यास एल्विश आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी। गुरुग्राम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, याचा तपासही सुरू। हिमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार। JP नड्डा यांच्याकडून नावाची घोषणा, तर 12 मे रोजी आसाम सरकारचा शपथविधी सोहळा।